Hello friends, today we are discuss about a new topic, that is mathematical logic. This topic is from mathematics part 1 and which is the first topic of mathematics part 1. Okay, today we will discuss about basic part of the logic. Okay, आपण basic बघणार आहे. In that basic मध्ये आपण काय काय बघणार आहे, आपण आज फक्त बघणार आहे व्हॉट इज दी मीनिंग ऑफ लॉजिक, लॉजिकचं मीनिंग काय होतं, डेफिनेशन बघणार आहे, देन हिस्ट्री ऑफ लॉजिक, ॲप्लिकेशन शॉर्टमध्ये बघणार आहे आपण. ओके, आणि त्याच्यानंतर आपण मेन सिलेबसला स्टार्ट करणार. दॅट इज मेन सिलेबस मीन्स काय, जे एक्झाममध्ये विचारतात ते, दॅट इज अ स्टेटमेंट, टाइप्स ऑफ स्टेटमेंट, एक्झाम्पल्स वगैरे हे आपण सर्व बघणार आहे. ओके, हा टॉपिक खूप इझी आहे आणि टॉपिक महत्त्वाचा पण आहे, कारण की तिन्ही फॉर्मॅटमध्ये, जसं समजा तुम्ही CET बघितलं, त्याच्यानंतर JEE आणि बोर्ड, या तिन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू दिस टॉपिक इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, हा टॉपिक महत्त्वाचा आहे. याच्यामधून JEE 100% प्रश्न असतो, CETमध्ये 2 ते 3 प्रश्न असतात आणि बोर्डात तर विचारतातच. ठीक आहे, वेटेज याला 6 to 8 मार्क्स वेटेज आहे, बोर्डाचं 6 to 8 मार्क्स वेटेज आहे. ठीक आहे, बरं, टॉपिक खूप इझी आहे. या टॉपिकला तुम्ही कसं कराल, लेक्चर बघायचे. ओके, कदाचित लेक्चर तुम्हाला 2 वेळा पण बघावं लागू शकतं. ठीक आहे, 2 वेळा तुम्ही लेक्चर बघा आणि त्याच्यामधूनच तुमच्या टर्मिनॉलॉजी क्लिअर होणार आहे. तसं सर्व इझीच. तुम्हाला स्टार्टला असं वाटेल की अरे आपण इंग्लिश शिकतो की काय, असंच, म्हणजे लाईक दॅट ऑफ ग्रॅमॅटिकलच आहे, सर्व स्टेटमेंट आहे आणि डिफरंट टाईप्स ऑफ स्टेटमेंट आहे, ते आपल्याला बघायचं आहे. इझी टॉपिक आहे. ओके, मला सांगायचं एकच आहे तुम्हाला, हा की इझी टॉपिक आहे. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये आपण सुरुवातला बघणार व्हॉट इज मीन बाय लॉजिक. लॉजिकचं मिनिंग काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॉजिक. लॉजिक इज द वर्ड, लॉजिक इज द ग्रीक वर्ड. ओके, असं तुम्हाला जनरली कोणी म्हटलं व्हॉट इज मीन बाय लॉजिक, लॉजिक मीन्स काय, मराठीमध्ये तुम्हाला विचारलं लॉजिकचं मिनिंग काय होतं, लॉजिकचं मिनिंग होतं की तर्क करणे, विचार करणे. बरोबर, एखादी गोष्ट जर सांगितलं तर त्या गोष्टीवर तुम्ही विचार कराल, दॅट इज नथिंग बट दी लॉजिक. दुसरं, समजा आता तुम्हाला कोणी सांगितलं की रोज इज रेड, बरोबर, तुम्ही विचार कराल, अच्छा रोज इज रेड. तुमच्या डोळ्यासमोर एक इमेज तयार होणार, फ्लॉवर्स येणार आणि ते फ्लॉवर्स लगेच कलर येणार दुसरा की रेड कलर, बरोबर, आणि फ्लॉवरचं तुम्हाला इमेज माहितीच आहे कशी आहे. नंतर ते माइंड एक जजमेंट घेणार, या गोष्टी बघून माइंड एक जजमेंट घेणार की यस 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 रोज इज रेड, लाईक दॅट. अशी प्रोसेस होते, बरोबर आहे. एखादं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं ना तर माइंडमध्ये अशी प्रोसेस होते. दॅट इज नथिंग बट दी अ लॉजिक. लॉजिक मीन्स काय, लॉजिक मीन्स विचार करणे, बरोबर आहे. इट इज नथिंग बट दी अ सायन्स ऑफ थिंकिंग. ठीक आहे, आपण लॉजिक बघणारच आहे. लॉजिक इज दी वर्ड मेडअप ऑफ 2 वर्ड्स, that is logos and IC. Logos means symbol and IC means science. IC means काय, सायन्स. ओके, याला तुम्ही कंबाईन म्हणू शकता. इट इज नथिंग बट दी अ सायन्स ऑफ सिम्बॉल. ओके, व्हॉट इज मीन बाय लॉजिक, लॉजिक मीन्स सायन्स ऑफ सिम्बॉल. लॉजिक मीन्स काय, सायन्स ऑफ सिम्बॉल. लोगोज हा वर्ड तुम्ही खूप वेळा ऐकलाय, बरोबर आहे. लोगोज हा वर्ड तुम्ही खूप वेळा ऐकलाय. कुठं ऐकलाय, तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच अशा कंपन्या, बऱ्याच मीन्स काय, ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांचे लोगोज तुमच्या डोळ्यासमोर असे फिरतात पण. फॉर एक्झाम्पल ॲपलचा लोगो तुम्ही बघितला असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर टोयोटाचा लोगो कसा आहे, टोयोटाचा लोगो बघा, इट्स लाईक दॅट. ओके, असा काहीतरी टोयोटाचा लोगो आहे. बरं, लोगो काय असतो, लोगो हा मेसेज कन्वे करतो, त्या कंपनीचा मेसेज कस्टमरपर्यंत कॅरी करण्याचं काम लोगो करतो, बरोबर आहे. लोगो हा मेसेज रिफ्लेक्ट करतो, लोगो आपल्याला मेसेज देतो. ठीक आहे, मग हा लोगो काय मेसेज देतो, या लोगोचं असं वैशिष्ट्य आहे की या लोगोमध्ये कंपनीचं नाव पण आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितले की हे 3 स्पेरिकल शेप तुम्हाला दिसत आहेत, याच्यामध्ये 3 स्पेरिकल शेप आहेत. ओके, किती स्पेरिकल शेप आहेत, 3 स्पेरिकल शेप आहेत. एक कुठला, हा एक मधला,
बरोबर. हा स्पेरिकल शेप एक हार्ट रिप्रेझेंट करतो. हा स्पेरिकल शेप हार्ट रिप्रेझेंट करतो ऑर्गनायझेशनचं. येस, हा स्पेरिकल शेप एक हार्ट रिप्रेझेंट करतो ऑर्गनायझेशनचं. दुसरा स्पेरिकल शेप रिप्रेझेंट करतो हार्ट ऑफ, इट इज द हार्ट ऑफ टेक्निशियन. ओके, ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या पार्टी आहेत. त्याच्यानंतर इथे सर्व कामगार, हार्ट ऑफ टेक्निशियन. आणि थर्ड जो हार्ट आहे, हा हार्ट दिसतंय ना, हा हार्ट कन्झ्युमरचा. इट इज द हार्ट ऑफ कन्झ्युमर. बरोबर. सोबतच त्यांनी सांगितलं की हा तिघांचे हार्ट आहेत, दे आर कनेक्टेड टू इच अदर. बरोबर आहे, दे आर कनेक्टेड टू इच अदर. ओके, म्हणजे हे हार्ट्स आहेत असं त्यांनी सांगितलंय. दुसरं, याच्यावरून तुम्ही कंपनीचं नाव पण आयडेंटिफाय करू शकता, टोयोटा. याच्यामध्ये टी पण आहे, ओ पण आहे, ओके, वाय पण आहे, ओ पण आहे, टी पण आहे, ए पण आहे. सर्व याच्यामध्ये मिळतं. एक थोडं तुम्ही डिस्कनेक्ट केलं तर हे सर्व तुम्हाला नाव पण त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. बरोबर आहे. सो हा लोगो असे दोन प्रकार रिफ्लेक्ट करतो. अल्सो एक फेमस लोगो आहे, सध्या जी कंपनी खूप जास्त चालती आहे, ई कॉमर्स, ॲमेझॉन. ॲमेझॉनचा लोगो कसा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ॲमेझॉनचा लोगो बघा, ॲमेझॉनचा लोगो कसा आहे. ॲमेझॉनचा लोगो इज लाईक दॅट ऑफ स्माईल. ओके, ॲमेझॉनचा लोगो स्माइली. बरोबर. सोबतच तो मेसेज देतोय की ते सांगतात आमच्याकडे A to Z व्हरायटी आहे. कारण की ॲरो काय आहे, ए पासून झेड पर्यंत, म्हणजे आमच्याकडे A to Z व्हरायटी आहे. तुम्ही काहीही सांगा, तुम्हाला ते मिळणार. ओके, हा लोगो हा मेसेज देतो. ठीक आहे. सो आपल्याला जास्त लोगोज नाही बघायचं आहे. आपल्याला जस्ट मी तुम्हाला एक सांगितलं की लोगोज मीन्स काय असतं. लोगोज मीन्स सिम्बॉल असतो. अच्छा, दुसरी गोष्ट, काही स्टेटमेंट पण असतात. बरोबर आहे. जसं काय बिल्डर्स लोकांचं स्टेटमेंट असतं, घराला घरपण देणारी माणसं. ओके, घराला घरपण देणारी माणसं मराठीमधलं स्टेटमेंट आहे. एक स्टेटमेंट आपण बघितलं आहे, डर के आगे जीत है. ओके, डर के आगे जीत है हे कशाचं स्टेटमेंट आहे, कुठल्या ब्रँडचं स्टेटमेंट आहे, माउंटेन ड्यू. बरोबर, ऋतिक रोशन त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे. माउंटेन ड्यूचं ते स्टेटमेंट आहे. मीन्स तुम्ही दुसरी गोष्ट बोलू शकता, लोगोज मीन्स सिम्बॉल पण असतं किंवा स्टेटमेंट पण असतं. बरोबर, म्हणजे दुसरी गोष्ट येणार, व्हॉट इज मीन बाय लॉजिक. लॉजिक मीन्स सायन्स ऑफ सिम्बॉल ऑर सायन्स ऑफ स्टेटमेंट. क्लिअर झालं असेल, एकदम सिम्पल आहे. ओके, लॉजिक मीन्स काय, लॉजिक मीन्स सायन्स ऑफ सिम्बॉल असेल किंवा सायन्स ऑफ स्टेटमेंट असेल किंवा सायन्स ऑफ थिंकिंग. बरोबर आहे, सायन्स ऑफ थिंकिंग. पण आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं आहे स्टेटमेंटवर. कशावर काम करायचं आहे, स्टेटमेंटवर काम करायचं आहे. सो मिनिंग ऑफ लॉजिक इज क्लिअर. येस. What is the meaning of logic? Meaning of logic is the word made up of two words, logos and IC. Okay, it means logic is nothing but a science of symbol or science of statement, or we can say science of thinking. Okay, next, history. Firstly, Aristotle was the Greek philosopher who started a study of logic. ओके, लॉजिकची स्टडी कोणी स्टार्ट केली आहे, ॲरिस्टॉटलने स्टार्ट केली आहे. बरोबर. आणि त्या स्टडीला कॅरी फॉरवर्ड केलं आहे जॉर्ज बुलने. त्याच्यावर खूप स्टडी केला आणि त्यांनी लॉजिकला मॅथ्समध्ये इन्क्लूड केला. बरोबर. सो जॉर्ज बुलनी याच्यावर खूप सारी स्टडी केली, लॉजिकला डेव्हलप केलं. ओके, दॅट्स वाय म्हणून लॉजिकला बुलियन लॉजिक किंवा बुलियन सिम्बॉल पण म्हणतात. जॉर्ज बुलने काही सिम्बॉल कोट केलेत. ओके, ते सिम्बॉल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, म्हणून त्या सिम्बॉल्सला बुलियन सिम्बॉल पण बोलतात आणि लॉजिकला बुलियन लॉजिक पण बोलतात. ओके, हा झाला हिस्ट्रीचा पार्ट. देन ॲप्लिकेशन. व्हॉट इज दी ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक. लॉजिकचे ॲप्लिकेशन्स आहेत
एक तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ते यूज करतात, दुसरी गोष्ट कम्प्युटर सायन्समध्ये यूज करतात, ओके, तिसरी गोष्ट सर्किट डिझायनिंगमध्ये यूज करतात, ओके, आणि याचा यूज फिजिक्समध्ये पण होतो. सेमीकंडक्टर त्याच्यामध्ये लॉजिक गेट्स वगैरे येतात, त्याच्यामध्ये लॉजिकचा तुम्हाला अँड ऑर सर्किट डिझायनिंगमध्ये याचा यूज होतो. ओके, दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ लॉजिक. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार पुढे स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? आता स्टेटमेंट हा वर्ड आला की तुमच्या लक्षात येईल स्टेटमेंट द्या. ओके, स्टेटमेंट मीन्स काय? स्टेटमेंट मीन्स विधान. ओके, स्टेटमेंट मीन्स काय? मराठीमध्ये स्टेटमेंटला विधान बोलतात, बरोबर. असं स्टेटमेंट, असं सेंटेन्स की ज्या सेंटेन्सला आपण खरं किंवा खोटं बोलू शकतो. म्हणजे एखादं सेंटेन्स तुम्ही ऐकलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं की 4 इज अ इव्हन नंबर, लगेच तुम्ही विचार कराल हां यस 4 इज अ इव्हन नंबर. ओके, 4 इव्हन नंबर आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय असते? कारण की 4 इव्हन नंबर आहे म्हणजे सेंटेन्स ट्रू आहे. सेंटेन्स ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार. ओके, ह्या गोष्टी आहेत, पुढे आपल्याला त्याच शिकायच्या आहेत. ठीक आहे, मग आता स्टेटमेंट मीन्स काय? स्टेटमेंट मीन्स इट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. इट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both simultaneously. Okay, it is the definition of statement. Statement ची definition काय आहे? It is a declarative sentence which is either true or false. ते या तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बट दोन्ही एकाच वेळी नसेल, नॉट बोथ सायमल्टेनियसली. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार टाईप्स ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंट क्लिअर झालं. स्टेटमेंटचे खाली एक्झाम्पल दिलेलेच आहेत. ओके, मी एक एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलं, 4 इज अ इव्हन नंबर किंवा 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. ओके, खूप सारे स्टेटमेंट आहेत, जे स्टेटमेंट आपण स्टडी करणारच आहे. दुसरी गोष्ट येतं टाईप्स ऑफ स्टेटमेंट, महत्त्वाचा पार्ट आहे. दुसरी गोष्ट काय येतं? टाईप्स ऑफ स्टेटमेंट. टाईप्स ऑफ स्टेटमेंटमध्ये मी काही एक्झाम्पल लिहिले आहेत, एक्झाम्पलवरूनच तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं प्लीज गिव्ह मी अ पेन. ओके, काय बघितलं? प्लीज गिव्ह मी अ पेन. प्लीज गिव्ह मी अ पेन हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स. हे कुठलं सेंटेन्स झालं? इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. टाईप्स ऑफ स्टेटमेंट बघतोय आपण, इट इज अ इम्परेटिव्ह. त्याच्यानंतर हाऊ आर यू हे झालं प्रश्नवाचक, दॅट इज इंट्रोगेटिव्ह, बरोबर. नेक्स्ट आहे ही इज अ बॉय, याला 2 मिनिटांनंतर बघू. ओ माय गॉड हा सिम्बॉल बघता बरोबर तुमच्या लक्षात येईल. ओके, ही साईन काय इंडिकेट करतं? एक्सक्लामेटरी. ओके, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. त्याच्यानंतर हॅपी बर्थडे, दिज आर दी विश, फक्त हे विश आहे, हॅपी बर्थडे, बरोबर. त्याच्यानंतर x+2 = 9 दिसतंय, x+2 = 9. x+2 = 9 याला बोलतात ओपन सेंटेन्स. याला काय बोलतात? ओपन सेंटेन्स. सर आम्ही इम्परेटिव्ह ऐकलंय, काही प्रॉब्लेम नाही, इंट्रोगेटिव्ह पण ऐकलंय, एक्सक्लामेटरी पण ऐकलंय, हे आम्हाला समजलं. पण प्लीज गिव्ह मी अ पेन इम्परेटिव्ह आहे, हाऊ आर यू इंट्रोगेटिव्ह आहे, देन ओ माय गॉड एक्सक्लामेटरी आहे, बरोबर. त्याच्यानंतर हॅपी बर्थडे विश आहे. बरं, पुढे x+2 = 9 ओपन सेंटेन्स आहे. ही इज अ बॉय पण ओपन सेंटेन्स आहे. ही इज अ बॉय काय आहे? ओपन सेंटेन्स आहे. सर ओपन सेंटेन्स म्हणजे काय? ओके, ओपन सेंटेन्स आम्ही कधी ऐकलं नाही. ओपन सेंटेन्स हे सर्व इंग्लिशमध्ये ऐकलं आहे, ग्रामरमध्ये ऐकलं आहे, पण ओपन सेंटेन्स नाही ऐकलं. ओपन सेंटेन्स मीन्स असं सेंटेन्स की ज्या सेंटेन्समध्ये व्हेरिएबल असेल. ओके, ओपन सेंटेन्स मीन्स काय? ओपन सेंटेन्स मीन्स अ सेंटेन्स विच कंटेन्स अ व्हेरिएबल. ओपन सेंटेन्स मीन्स असं सेंटेन्स की ज्या सेंटेन्समध्ये काय असेल? व्हेरिएबल. तरी नाही कळालं सर, बघा x+2 = 9 असं दिलं आहे, बरोबर. बट x+2 = 9 आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं नाही आहे, हे स्टेटमेंट आहे, समजते ना? हे काय आहे? स्टेटमेंट आहे. पण यावरून हे क्लिअर होत नाही की x+2 = 9 केव्हा असेल? जेव्हा x = 7 असेल. पण तुम्हाला x = 7 असं दिलं आहे का? हिअर x+2 = 9 इफ x = 7 असं दिलंय का स्टेटमेंट? असं नाही दिलंय. असं दिलं असतं तर हे कंप्लीट स्टेटमेंट असतं. असं नाही दिलं म्हणून हे झालं इनकम्प्लीट स्टेटमेंट. आणि इनकम्प्लीट स्टेटमेंट आहे म्हणून त्याला बोलतात ओपन सेंटेन्स, बरोबर. मग याला तुम्ही ट्रू फॉल्स सांगू शकता का?
नाही, याला तुम्ही ट्रू फॉल्स नाही सांगू शकत, कारण की क्लिअर नाही ना. या सेंटेन्सची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? या सेंटेन्सची व्हॅल्यू डिपेंड आहे एक्सवर, म्हणून याला बोलतात ओपन सेंटेन्स. क्लिअर? ओपन सेंटेन्स मीन्स काय? अ सेंटेन्स विच कंटेन्स अ व्हेरिएबल. बरं, मग ही इज अ बॉय हे ओपन सेंटेन्स कसं? ही इज अ बॉय. आता तुम्हाला माहिती आहे क्लासरूममध्ये या साईडला गर्ल्स असतात, या साईडला बॉईज असतात, बरोबर. मी इकडे जर बोललो ही इज अ बॉय, नो, गर्ल्स साईडला ही इज बॉय पॉसिबल नाही. किंवा मग इकडे जरी बोललो मी ही इज अ बॉय, पण एवढ्या बॉईजमधला कुठला बॉय नेमका? यस, म्हणजे ही काय आहे? ही व्हेरिएबल आहे. ही काय आहे? ही व्हेरिएबल आहे. हा क्लिअरिटी देत नाही, म्हणून हे इट इज अ इनकम्प्लीट सेंटेन्स अँड इट इज अ ओपन सेंटेन्स. मला असं वाटतं आता ओपन सेंटेन्स क्लिअर झालं असेल, बरोबर आहे. ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स. का बरं स्टेटमेंट नाही मॅथमॅटिक्समध्ये? कारण की स्टेटमेंट तेच असतं ज्याला ट्रूथ व्हॅल्यू असते, ज्याला आपण ट्रू किंवा फॉल्स सांगू शकतो, बरोबर आहे. पण ओपन सेंटेन्सला ट्रू किंवा फॉल्स सांगू शकतो का? नाही सांगू शकत, म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स. ओके, इथपर्यंत आलो. आपण एक एक बघू आणि आरामात बघू. इम्परेटिव्ह, प्लीज गिव्ह मी अ पेन, याला तुम्ही ट्रू म्हणाल का? मला एक पेन दे, ट्रू म्हणाल का याला? किंवा फॉल्स म्हणाल का? नाही, याला ट्रूथ व्हॅल्यू सांगता येत नाही, म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. आपण इथे एक गोष्ट लिहू, ठीक आहे. सर्वात पहिले इथे लिहू स्टेटमेंट, येस ऑर नो, आणि इकडे लिहू आपण व्हॅल्यूज, ट्रूथ व्हॅल्यू. ओके, इकडे व्हॅल्यूज आपण कुठले लिहिणार? ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार. ट्रूथ व्हॅल्यू, आणि इथे स्टेटमेंट ऑर नॉट, स्टेटमेंट ऑर नॉट. ओके, एक एक गोष्ट बघू. सर्वात पहिलं सेंटेन्स बघू. पहिलं सेंटेन्स काय आहे? पहिलं सेंटेन्स आहे रामानुजन वॉज द इंडियन मॅथमॅटिशियन. ट्रू आहे, रामानुजन ग्रेट मॅथमॅटिशियन होते, बरोबर. सो रामानुजन वॉज द इंडियन मॅथमॅटिशियन, ट्रू आहे. इट इज अ सेंटेन्स. पहिलं सेंटेन्स आहे म्हणून आपण राईट मार्क करू. इट इज अ सेंटेन्स. याला आपण आन्सर करताना तुम्हाला विचारलं स्टेट वेदर दी स्टेटमेंट ऑर नॉट, तुम्ही काय बोलाल? इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे की नाही आहे असं जर विचारलं तर काय बोलाल? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. कारण की रामानुजन वॉज द इंडियन मॅथमॅटिशियन, ते मॅथमॅटिशियन होते, बरोबर. इट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी आहे. कसं लिहायचं कळालं का? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. कसं लिहायचं हे सर्व तुम्हाला मी नोट्समध्ये व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त नोट्स लिहून घ्यायची आहे, बरोबर. इथे जस्ट फक्त शिकायचं आहे आणि नोट्समध्ये ते अप्लाय करायचं आहे. लिहिताना विचार करायचा आहे की सरांनी काय सांगितलं आणि आपण काय लिहितोय, बरोबर. ह्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. नेक्स्ट, विराट कोहली इज द क्रिकेट प्लेअर, बरोबर. समजा याच्याऐवजी मी बोललो असतो विराट कोहली इज द फुटबॉल प्लेअर. सर, विराट कोहली इज दी क्रिकेट प्लेअर हे स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे, आणि दुसरं तुम्ही बोलले विराट कोहली इज दी फुटबॉल प्लेअर, हे स्टेटमेंट आहे, पण त्याचं आन्सर काय आलं असतं? फॉल्स आलं असतं, बरोबर आहे. मग त्याला लिहिताना कसं लिहिलं असतं आपण? विराट कोहली इज दी क्रिकेट प्लेअर, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी, बरोबर. असं लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर विराट कोहली इज दी फुटबॉल प्लेअर, त्याला फेमस तो कशामुळे आहे? क्रिकेटमुळे. तो क्रिकेट प्लेअर आहे, बरोबर, वेल नोन आहे, बरोबर. फुटबॉल प्लेअर आहे का? नाही. फुटबॉल जरी खेळत असेल पण तो फुटबॉल प्लेअर नाही आहे, तो इंडियासाठी फुटबॉल खेळत नाही, बरोबर. म्हणून आपण दुसऱ्याला काय बोलणार? इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. का फॉल्स? बिकॉज तो फुटबॉल प्लेअर नाही आहे, तो क्रिकेट प्लेअर आहे. विच इज अ फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. हे क्लिअर झालं असेल, बरोबर. पुढे येऊ. चला, प्लीज गिव्ह मी अ पेन. 2 मिनिटापूर्वीच आपण बोललो इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड विच इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सला ट्रू फॉल्स आपण सांगू शकत नाही. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येतं काय? इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येतं कमांड, त्याच्यानंतर येतं ऑर्डर, सजेशन. ऑर्डर कमांड एकच गोष्ट आहे, ओके. सजेशन, त्याच्यानंतर येतं ऑर्डर, कमांड, सजेशन, रिक्वेस्ट. ओके, इट इज नथिंग बट दी रिक्वेस्ट. प्लीज गिव्ह मी अ पेन. इट इज अ इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे का? नाही आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इंट्रोगेटिव्ह, हाऊ आर यू. तुम्ही बोलाल का हाऊ आर यू? हाऊ आर यू
इट इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स आणि त्याला ट्रूथ व्हॅल्यू असेल का, नसेल. याला पण ट्रूथ व्हॅल्यू नाही आहे, याला पण ट्रूथ व्हॅल्यू नाही आहे. ओके, मग याला फक्त एवढंच लिहायचं, इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स. ओके, त्याच्यानंतर हाऊ आर यू, इट इज अ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स अँड विच इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर चला पुढे, ही इज अ बॉय, ही इज अ बॉय, इट इज अ ओपन सेंटेन्स आणि 2 मिनिटापूर्वीच आपण बघितलं ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स अँड डज नॉट हॅव अ ट्रूथ व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर ओ माय गॉड एक्सक्लामेटरी, इट इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स and does not have a truth value. Okay, then happy birthday, wish, it is not a statement in mathematics and does not have a truth value. Okay, त्याच्यानंतर x plus 2 is equals to 9, it is an open sentence and which is not a statement in mathematics and does not have a truth value. ते जर असं दिलं असतं तर x plus 2 is equals to 9 if x is equals to 7, then it is a complete sentence which is true and truth value is t. आणि असं दिलं असतं तर x plus 2 is equals to 9 if x is equals to 5, तरी ते कम्प्लीट स्टेटमेंट झालं असतं. बट याला काय बोललो असतो आपण, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, कारण की 5 जर इथे ठेवला तर सॅटिस्फाय होत नाही, म्हणून आपण याला बोललो असतो इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स अँड ट्रूथ व्हॅल्यू इज f. पुढे चला, 3 इज ॲन इव्हन नंबर, 3 इज ॲन इव्हन नंबर आहे का इव्हन नंबर 3? नो, 3 इव्हन नंबर नाही आहे. याला तुम्ही बोलाल इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स अँड ट्रूथ व्हॅल्यू इज, स्टेटमेंट आहे, ट्रूथ व्हॅल्यू f येणार. ओके, आणि लास्ट 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. येस, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड ट्रूथ व्हॅल्यू इज t. मला नाही वाटत काही गोष्ट तुम्हाला क्लिअर नसेल झाली. आपण काय शिकलो, एक समरी बघू 2 मिनिटात. बरोबर, आपण सर्वात महत्त्वाचा पार्ट आपण बेसिक बघितला आहे, बेसिक पार्ट 1 दॅट इज अ स्टेटमेंट. बरोबर, स्टेटमेंट काय असतं, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंट मीन्स अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. असं सेंटेन्स की ज्याला तुम्ही ट्रू किंवा फॉल्स सांगू शकता, ते एकाच वेळी दोन्ही नसेल. ओके, दुसरी गोष्ट, टाइप्स ऑफ स्टेटमेंट आपण बघितलं एक्झाम्पलवरूनच. कुठले कुठले टाइप्स आहे स्टेटमेंटचे, एक आहे असरेटिव्ह. बरोबर आहे, असरेटिव्ह म्हणजे पहिले 2 तुम्हाला दिसत आहेत, शेवटचे 2 दिसत आहेत, दिज आर दी असरेटिव्ह सेंटेन्स. ओके, असरेटिव्ह सेंटेन्सला ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहू शकतो. ठीक आहे, विधानार्थी सरळ सरळ. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ स्टेटमेंटमध्ये आपण बघितलं इम्परेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, ओपन सेंटेन्स, एक्सक्लामेटरी, विश टाईप ऑफ सेंटेन्स. बरोबर, गॉड ब्लेस यू, लाईक दॅट, असे सेंटेन्स बघितले की ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहू शकत नाही, म्हणून यांना मॅथ्समध्ये नॉट अ स्टेटमेंट म्हणतात. जर तुम्हाला असं स्टेटमेंट दिलं असेल तर यांना तुम्ही काय बोलाल, इट इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स. सोपं आहे. कुठले कुठले स्टेटमेंट नसतात मॅथमॅटिक्समध्ये मला सांगा, कुठले कुठले स्टेटमेंट नसतात मॅथमॅटिक्समध्ये. नंबर 1 इम्परेटिव्ह, नंबर 2 इंट्रोगेटिव्ह, नंबर 3 एक्सक्लामेटरी, नंबर 4 ओपन सेंटेन्स. ओके, इम्परेटिव्हमध्ये काय काय येतं, ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, ओके, सजेशन इज लाईक दॅट. आणि एक्सपेक्टेशन्सवाले पण सेंटेन्स किंवा विशवाले पण सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिक्स. बरोबर, आणखी समजा तुम्हाला म्हटलं की कोणी एखाद्याने एक स्टेटमेंट बोलले, मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग. ओके, काय स्टेटमेंट बोलले, मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग. काही लोक विचार करतील की अच्छा आहे का खरंच. ज्या लोकांना आवडतं ते लगेच बोलतील की येस, बट ज्या लोकांना नाही आवडत ते काय बोलणार, अरे कटकट आहे. बरोबर, सो या केसमध्ये पर्सन टू पर्सन हे स्टेटमेंट व्हॅरी होतं आहे. म्हणून मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग इज अ ओपन सेंटेन्स अँड ओपन सेंटेन्स मॅथ्समध्ये इट इज नॉट अ स्टेटमेंट. मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग, इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, आणखी एक स्टेटमेंट बघू, ऑल फ्लावर्स आर रेड. विचार कराल सर्व फ्लावर्स रेड आहेत का, ऑल फ्लावर्स आर रेड. ऑल म्हटलंय ऑल, सम फ्लावर्स आर रेड म्हटलं असतं तर ट्रू, बट ऑल फ्लावर्स आर रेड म्हटलंय म्हणून इट इज अ ओपन सेंटेन्स अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट. सम फ्लावर्स आर रेड इज ओके, ते चाललं असतं, बट ऑल फ्लावर्स म्हटलं दॅट्स वाय इट इज नॉट अ ट्रू. ठीक आहे, इट इज अ ओपन सेंटेन्स. ऑल इंडियन्स आर इंटेलिजंट्स, इट इज ऑल्सो ओपन सेंटेन्स. बरोबर, कारण की ते व्हॅरी होतं. समजलं. ओके, स्टेटमेंट कळालं तुम्हाला, इझी पार्ट आहे. ओके.